बाजी पाहायला मिळत नाही या, कारण गोलंदाजी फार चांगली आपण पाहतो खोपोली टीमच्या माध्यमातून. अद्यापर्यंत अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पिंपलोली संघ इथून वाट पाहते कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळेल, खोपोली की खांदा हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. पहिल्या हाफमधील उर्वरित अंतिम 3 चेंडूचा खेळ या बेस मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आपण पाहतोय. शॉट टापलेन त्यावरती चपराक, इथून फ्लॅट 6 चेंडू जाईल सीमापार. 6 धाब्यांसाठी हा शानदार तडाखा. अद्यापर्यंत उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल निश्चित स्वरूपात आपण पाहतोय. आणि या 2 चेंडूवरती कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. 37 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र सुंदर फटका ऑन साइडला. यावेळेस पाहावं लागेल लॉंगनला क्लिअर करत. हा दुसरा बॅक टू बॅक षटकार आपण पाहतोय नवनाथच्या बॅटमधून. शेवटच्या मोमेंटला मात्र धावांसाठी संघर्ष आणि 6 धावेना संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 43 या अंकावरती. आता इथून अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. या अंतिम चेंडूवरती जर का कमबॅक केलं कुणालना तरी देखील एक चांगलं कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र इथून जर का एखादा मोठा फटका आला तर 50+ धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. आणि 50+ जर का धावसंख्या झाली तर एक चांगली फायटिंग टोटल देण्यासाठी खांदा टीम समोर एक चांगले गोलंदाजी अटॅक आपल्याला सेकंड हाफ मध्ये जरूर पाहायला मिळेल. आपण पाहतोय अंतिम चेंडू लोवर फुल टॉस त्यावरती आक्रमण आणि सलगचा तिसरा बॅक टू बॅक अंतिम 3 चेंडूवरती 3 षटकार आपल्याला भरपूर काही सांगून जातील. पहिल्या हाफचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या हाफच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतोय तब्बल 49 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू आणि 50 धावेचं आव्हान असेल. आपण पाहतोय या ब्लेस खोपोली टीम समोर, ज्या ठिकाणी सेकंड हाफ मध्ये निश्चित स्वरूपात आपण जर का पाहिलं गेला मालडुगे ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य होण्याचं ज्यांना भाग्य लाभले गेले आपण पाहतो जयवंतदा बसमा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं BCG चिंचवली या चषकामध्ये